विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं पीक जे पेरलं होतं ते उगवलं नाही. दुधाळ पेरणीचं संकट आता शेतकऱ्यांवर आहे. काय तुमच्या सगळ्या बाबतीत? मला वाटतं जन्मठेप केल्या पाहिजे या कंपनीतल्या लोकांना, कारण ह्या अशा पद्धतीनं एका वर्षाचं बी बेकार निघालं का वर्ष वाया जातं आणि वर्षामध्ये आयुष्य चाललं जातं. मग हुतुतुवाला असेल हे जे काही बियाणं आहे यांनी निश्चितच आम्ही पण सभागृहात तो मुद्दा मांडला होता आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी खरं तर समोर गेलो पाहिजे. दिल्ली उड्डाण पुलाचं उद्या लोकार्पण होतं, तेव्हाच आले म्हणतोय नाना कुटुंबियांनी निमंत्रण पत्रिका छापली, त्यामध्ये आमदारांचे नाव त्यांनी वगळलं आहे. आता पत्रिकेवरचं नाव कोणं टाकलं काय टाकलं एवढ्या चिल्लर गोष्टीत आपण जाण्यात काही अर्थ नाही. पूल होणं महत्त्वाचं आहे. भाऊ, तुम्ही बोलले की दिल्लीत देवापुतीने वारी करून यायला पाहिजे, ती वेळ आली आहे असं वाटलं, तुम्ही दिसत नाही का तुम्हाला राजकारणात चित्र असं दिसत आहे? नाही, एकंदरीत चित्र तसंच आहे आणि मला वाटते काही महिन्यातच हा फेरबदल होईल. म्हणजे राज्यात एकनाथजींकडे नेतृत्व जावं असे बिलकुल मला वाटते तेच उचित राहील आणि ज्या एकनाथजी शिंदेसाहेबामुळं भाजपचं सरकार आलं तो खऱ्या अर्थानं परोपकारी भावना भाजपनं ठेवली पाहिजे अशी अपेक्षा आहे. बोगस बियाणं विरोधात सरकार कायदा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आहे. हां, मला वाटतं आवश्यक आहे, कारण बोगस बियाणं झालं, बोगस कलम झालं. आता गलगलची कलम आल्यामुळं संत्रा उत्पादक शेतकरी जसा ठार झाला तसं बियाणामुळं काल आम्ही त्या गलगलच्याही कलमीबाबत, कारण संत्रा उत्पादक आपली ओळखच संत्र्याची आहे नागपूर अमरावतीची, आणि या गलगलच्या कलमीमुळं आत्ता जे अडचणीत आलेला शेतकरी आहे याच्यावर निश्चित नियंत्रण आलं पाहिजे. फक्त एक प्रश्न घ्यायचा तर देशात देवेंद्र आणि राज्यात शिंदे असं झालं पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. बोगस बियाण्यांवर देखील त्यांनी भाष्य केलंय. हा मुद्दा आम्ही सभागृहात मांडला होता असं सुद्धा त्यांनी केलंय. म्हटलंय राज्यात नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केलं पाहिजे अशी इच्छा त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.